बनासकांठा या जिल्ह्यातील ही घटना आहे। गांधीनगर गावामध्ये ही घटना घडलेली आहे। आपल्याच मुलीसोबत वडिलांनी आणि सख्या काकांनी मिळून 18 वर्षीय तरुणीसोबत जे केलं आहे ते अत्यंत भयंकर असं कृत्य त्यांनी केलेलं आहे। परंतु यामागे एक मोठं कारण आहे आणि ते कारण समजल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल। आता नीटची परीक्षा ही मुलगी पास झाली होती। नीटमध्ये तिला चांगले गुण मिळाले होते आणि ती हुशार सुद्धा होती। परंतु आता या मुलीसोबत असं काय घडलेलं आहे, नक्की या दोघांसोबत असं काय घडलं आणि दुधाचा विषय काय आहे हे आज आपण बघणार आहोत। आजच्या घडीला आईवडील हे प्रचंड काबाड कष्ट करतात आणि आपल्या मुलाबाळांना शिकवत असतात। मग मोठं झाल्यावर मुलं बाळं त्यांचा विचारही करत नाहीत। मग असंच या घटनेतून समोर आलेलं आहे। मग या दोघांसोबत काय झालं आणि दुधाचा विषय नेमका काय आहे ते पाहूया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या या आपली भाषा चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता या मुलीचे वडील आणि काका यांनी मिळून तिला जे केलेलं आहे ते पाहून संपूर्ण गाव हे हादरून गेलं। आता मयत मुलीचं नाव चंद्रिका चौधरी होतं। तिने नीट परीक्षेत 478 गुण मिळवले होते। त्यामुळे तिला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकली असती। ती पुढे खूप जास्त शिक्षण घेण्याची तिची इच्छा होती आणि स्वतंत्रपणे जगायचं होतं। पण तिच्या शेतकरी कुटुंबाला हे आवडलं नाही। म्हणजे ही मुलगी प्रचंड हुशार होती। नीट या परीक्षेत 478 गुण तिने नीट परीक्षेत मिळवले आणि तिला सहजपणे सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन हे मिळू शकलं असतं आणि ती पुढचा विषय खूप चांगला तिने तिचं भविष्य घालवलं असतं। तिला अगदी मोठ्या पगाराची नोकरी किंवा तिने जास्त शिक्षण घेतलं असेल, ती उच्च पदावर सहजपणे गेली असती आणि तिची प्रगती हे आयुष्य नक्की झाली असती। पण तिच्या शेतकरी कुटुंबाला काय मान्य नव्हतं आणि काय आवडत नाही ते पुढे बघा। चंद्रिकाचे वडील सेंदा आणि काका शिवराम यांनी 25 जून रोजी हे कृत्य केलं। आता चंद्रिकाला दुपट्ट्याने तिचा गळा दाबून मारलं आणि त्यानंतर त्यांनी काहीही गडबडीत तिचे अंतिम संस्कार उरकले। शिवरामने गावकऱ्यांना सांगितलं की चंद्रिकाला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे तिचा मृत्यू झाला। पोलिसांनी काका शिवरामला अटक केली तर बाप सेंदा अजून फरार आहे। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं बापाने का केलं आणि काकाने सुद्धा यामध्ये साथ का दिली, असाच प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल। आणि हे संपूर्ण घडलेलं आहे प्रियकरामुळे। चंद्रिकेचा 23 वर्षीय प्रियकर हरीश चौधरीने सांगितलं की शिवराम कॉलेजमध्ये ते गेला होता। त्याने तिथे मुलींना एकत्र शिकताना पाहिलं होतं। त्यांनी चंद्रिकाच्या वडिलांना सांगितलं की तिथे तिला पाठवू नका, ती कोणाच्या तरी प्रेमात पडेल आणि त्याच्याशी लग्न करेल। त्याने तिला फोन घेतला, तिला सोशल मीडियापासून दूर ठेवलं आणि तिला फक्त घरकाम करायला लावलं। उच्च न्यायालयात हरीशने चंद्रिका बेपत्ता असल्याची याची देखील तक्रार दाखल केली होती। यामुळे पूर्वनियोजित हत्याकांड उघडकीस आलं। चंद्रिका आणि हरीश फेब्रुवारी महिन्यात भेटले होते। पोलिसांनी सांगितलं की चंद्रिकाच्या कुटुंबियांनी घाईघाईत चंद्रिकाचा मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं घोषित केलं। त्यांनी शवविच्छेद न करता लगेच तिच्यावर अंत्यसंस्कार केले। चंद्रिकेने तिच्या वडिलांकडून शेवटचे शब्द ऐकले, दूध घे आणि व्यवस्थित आराम कर आणि शांत झोप। हर्षने सांगितलं की चंद्रिकाच्या हत्येच्या 2 आठवड्यापूर्वी त्यांनी लिव्ह इन करार केला होता। चंद्रिका आणि हरेश लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे त्यांनी कुटुंबियांना समजले। त्यामुळे त्यांनी तिला जूनच्या शेवटच्या आठवड्यात जबरदस्तीने तिच्या गावी परत आणले। हरीश म्हणाला, तिला डॉक्टर व्हायचे होते, आम्ही कोणालाही त्रास देत नव्हतो, आम्हाला फक्त शांत जगायचे होते। परंतु आता मृत्यू कसा झाला पहा। वडिलांनी आणि काकाने कसं मारलं ते बघा। आता वडील आणि काकांना माहिती झालं की चंद्रिका ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे। मग एके दिवशी काय झालं की वडील आणि काका खोलीमध्ये बसले होते आणि चंद्रिका सुद्धा तिथे होती। मग वडिलांनी काय केलं की चंद्रिकेला दूध द्यायला सांगितलं आणि नंतर त्यांनी दूध द्यायचं ठरवलं। मग तिचे वडील आणि काका यांनी मिळून तिला दूध पाजलं। आता दुधात काहीतरी मिक्स केलं होतं, परंतु चंद्रिकेला हे काही माहिती नव्हतं। मिक्स केल्याबरोबर त्यांनी आणि त्या काकांनी चंद्रिकेला ते दूध पाजलं। त्यांनी आणि त्या काकांनी तिला काहीतरी दिलं होतं आणि दूध पिल्यानंतर काही मिसळल्याचा तिला संशय तर आला होता। परंतु तिने दूध प्यायलं आणि पिल्यानंतर ती बेशुद्ध झाली। बेशुद्ध व्हायच्या अगोदर तिचं ते दूध होतं, म्हणजे ती दूध पियायची होती, ते उलट्या स्वरूपात बाहेर आलं होतं आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली। उलटीच्या स्वरूपात ते पूर्ण दूध बाहेर आलं होतं। त्यानंतर वडील आणि काकांनी अक्षरशः तिचा गळा दाबून खून केला। खून केल्यानंतर त्यांनी अंतिम संस्कार ओळखला।
आणि सर्वांना असं सांगितलंय की हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला। मग अशा प्रकारे मग पोलिसांनी याचा शोध लावला। वडील प्रचंड रागात होते, वडिलांना राग आला होता। लहानपणापासून तिला काबाड कष्ट करून शिकवलं आणि त्यानंतर आईने वडिलांचा तिने विचार न करता असं काम केलं। मग काकांनी सुद्धा याचा राग धरला आणि राग आल्यामुळे त्या दोघांनीही असे कांड केलं। त्यानंतर 18 वर्षीय तरुणीची हत्या केली होती। हत्या केल्यानंतर सर्वांना असं वाटलं की हृदयविकाराचा तिला झटका आलेला आहे आणि तसं त्यांनी मग पुढे रचना केली। मग सर्वांना सांगितलं की तिला हृदयविकाराचा झटका आला होता आणि तिचा मृत्यू झाला। मग त्यांनी अंत्यसंस्कार घ्यायलाही ओळखला। तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं, त्यात ते तरुणीचं तिच्या प्रियकरासोबत राहत होती, त्यामुळे घरच्याची इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात होता आणि पुढे आला। अशा प्रकारे ही घटना समोर आलेली आहे। चंद्रिका चौधरी अतिशय हुशार मुलगी होती। ती नीट परीक्षेत 478 गुण मिळवले होते, त्यामुळे तिला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन हे सहजपणे मिळाले असते। तिला पुढे शिक्षण घ्यायचं होतं आणि ती स्वतंत्रपणे तिला जगायचं होतं, पण तिच्या शेतकरी कुटुंबाला हे आवडलं नाही असं सांगण्यात येत आहे। ती अत्यंत हुशार म्हणजे 478 गुण मिळवले होते। ती सहज पुढे आयुष्यात तिने अगदी आरामात ती जगली असती, परंतु चंद्रिकाचे वडील हे शेतकरी होते। शेतकरी काबाड कष्ट करायचे ते आणि आपल्या शेतात खूप व्यवसायांचा होता आणि मुलगी शिकावी अशी खूप मोठी व्हावी त्यांची स्वप्नवृत्त होती, परंतु लिव्ह इन रिलेशनशिप हे त्यांना आवडलं नाही। मग चंद्रिकाचे वडील सेंदा आणि काका शिवराम यांनी मिळून अक्षरशः चंद्रिकाला दूध पाजले। दुधामध्ये त्यांनी काहीतरी लिक्विड किंवा काहीतरी मिक्स करून तिला पाजलं। त्यानंतर तिचा मृत्यू झाला आणि मग तिचा गळा दाबून खून केला आणि तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला अशी अफवा प्रत्येक गावात पसरवली। अशी बनवाबनवी त्यांनी रचली। मग पोलिसांना हे संपूर्ण प्रकरण अशा प्रकारे बाहेर काढलेलं आहे। अशा घटना दिवसेंदिवस महाराष्ट्रात सुद्धा वाढू लागल्या आहेत। अशा घटना सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात हे वाढत आहेत। मित्रांनो, अशा घटनेबाबत तुमचं काय म्हणणं आहे आणि या चंद्रिकेच्या वडिलांनी आणि काकांनी शिवरामनी हिच्यासोबत जे काही केलं ते खरंच योग्य होतं का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि कदाचित जर त्यांच्या जागी तुम्ही आले असते तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही त्या मुलीला सोडलं असतं, त्यांना समजून घेतलं असतं की तुम्हीही काही अशा प्रकारचं कृत्य केलं असतं? ते सुद्धा आम्हाला तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। सध्या महाराष्ट्रात सोबत देशभरात अशा अनेक घटना येत आहेत। लव्ह इन रिलेशनशिपमध्ये भरपूर लोक येत आहेत। आजकालचे मुलं मुली या प्रकारच्या काही गोष्टी करत आहेत, त्यामुळे त्यांचा हे पूर्णपणे निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबत चंद्रिका ही अत्यंत हुशार होती। नीटमध्ये तिला 478 असे गुण मिळाले होते। तिला एक अत्यंत चांगल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी कॉलेजमध्ये तिला चांगली शिकण्यासाठी चांगली संधी मिळाली असती आणि ती स्वतः खूप काही केलं असतं तिने। ती तिच्या आयुष्यात भरपूर पुढे गेली असती। नीटमध्ये एवढे चांगले गुण मिळूनसुद्धा त्या मुलीचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं आहे। याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि नीटमध्ये 478 गुण मिळवणं काही सोपं नाही, जे की या मुलीनं करून दाखवलं होतं, पण हिची एक चूक हिचा जीव घेऊन गेली। आता त्यात हिची चूक होती की हिच्या वडिलांची किंवा काकाची चूक होती, ते आम्हाला तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये एक कमेंट करून नक्की कळवा। भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत आपली भाषा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुन्हा एकदा अशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।